नमस्कार मंडळी, मी वैभव जाधव आणि माझा मित्र धुंडू तात्या मुंडे. ह्याच्या बापानं ह्यानं नवसाला पावलं म्हणून ह्याचं नाव धुंडू तात्या ठेवलं. म्हणून आम्ही ह्या बेण्याला उर्फ तात्या म्हणतो. मग आमचं तात्या असं म्हणते की मला लगीन न करायचा एक फायदा आहे. मी म्हणलं लगीन न करायचा फायदा? मला म्हणते लगीन न करण्याचा फायदा, मला पलंगाच्या दोन्ही साईडनं खाली उतरता येते. शहाणा आहेस म्हणलं लका, लोक संशयानं बघतात. ढोर झाला ढोर. आपल्याला लगीन करायला पाहिजे आता. आपल्याला म्हणजे लेका तुला. ह्याला मी पोरगी बघायला घेऊन गेलो होतो. मला म्हणते आमच्या पाहुण्याची एक पोरगी आहे रे, लय भारी आहे. पोरगी लय भारी आहे म्हणून ह्यानं तोंडाचा चंबू केला. इकडे माझ्या तोंडाला पाणी सुटलं. मला म्हणते पाहुण्याची पोरगी आहे पण कानाला नका कमी ऐकायची आहे. मी म्हणलं लका तू 10वी नापास, निबर ढग झालाय ढोरासारखा, तुला दुसरी कोण पोरगी देणार आहे? मग मी ह्याला पोरगी बघायला गेलो होतो. 10 मिनिट मग आम्ही जाऊन बसलो. कोणी कुणाला बोललं नाही. मग पोरीचा बाप तात्याला म्हणते पाहुणं पोरगी बघणार का? तात्या म्हणला मग इथं काय झक मारायला आलं? आणा पोरगी. पोरगी आली. पोरगीचा पदर डोक्यापासून कमरेपर्यंत. पाहुणं म्हणते पोरांनो पोरगी नीट बघून घ्या. आता हिचा पदर कमरेपर्यंत. असं वाकून बघितलं तरी हिचं तोंड दिसत आणि हे म्हणते नीट बघून घ्या. हे आमचं बेन तात्या तर खाली झोपले. उठले आणि मला म्हणते पोरगी लय भारी आहे र. मी म्हणलं तुला कसं कळ? तर म्हणते पाहुणा सांगतोय की. मग म्हणलं प्रश्न विचारा म्हणलं की तात्या सगळ्यात पुढं. नाव हे होतं कानानं थोडं कमी ऐकू येणार आहे. ह्यानं ऐकलं गाव खतम, तासगाव. मग मला तात्या म्हणते नाव तासगाव असते होय र. गाव ह्यानं ऐकलं नाव गंगूबाई. मी म्हणलं तात्या मजा आहे बाबा तुझी. मग त्या पोरी संग गण्याचं लगीन झालं. लग्नात पोरगी जाडच्या जाड. गण्या म्हणते लका आपण बघायला गेलेली पोरगी दुसरीच दाखवली आणि आता दुसरी दिसून राहिली. गेम झाला भाऊ आपल्यासोबत. आता हे दुसरंच मॉडेल दिसते. मी म्हटलं लका तीच होती ते. मी म्हणलं एका महिन्यात तिनं शुगर फ्री गोल्ड खाल्लं म्हणून ते तसलं दिसायलंय म्हणलंय. तात्याचं लगीन झालं, संसार एवढा भारी करते. हे जाऊन गेले हनीमूनला पंढरपूरला. बाय बाय टाटा. पंडित म्हणलं हे इथं तसं काय करायचं नाही, जावा तिकडे. गावावर हिची बायको सांगाले आमचं काय झालं नाही. हे बेनं गेले सासरवाडीला. डोळ्याचा त्रास होता मध्ये, ट्रीटमेंट करायला म्हणून गेले सासरवाडीला. सासूबाई बाथरूम मध्ये गेल्या होत्या. हे कुठून तर बाहेरून जाऊन आलं, पेढे घेऊन आलं होतं. सासूबाई पेढे आणल्यात. आता हे आंधळ आहे म्हणून ती बी शानीबाई बाहेर आली. मग हिनं 2 पेढे दिलं. ती बी गप खायची का नाही. ती म्हणाली जावाई बापू पेढे कशाचे? गण्या म्हणते मला कालपासनं जरा दिसायला लागले. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. त्याचे पेढे आहेत. हे बेन एवढं कंजूस आहे, संसाराला धोतर घालते. आता 4 वर्षातून एक धोतर घेते. एक धोतर फाटलं की त्याची नाडी शिवून घेते. ती नाडी तुटली की कंजिलाची वात म्हणून वापरते आणि ती वात जळली की ते जे काळं असते का नाही त्यांनी दात घासते. हे बेनं असला आहे. संसाराला कधी बायकोला 10 पैसे देत नाही. बायको म्हणली भाजीला काय नाही, भाजी आणायला पैसे देऊन जावा. हे म्हणलं पैसे कशाला खर्च करायला, मला एक गोड पप्पी दे, माझं पोट भरेल. बायको म्हणली मुडदा बशीला तुझा, तुझं भरल र, माझं कसं भरल.
हे म्हणलं मग मी पण तुला देतो. सुख संवाद झाला. मग हे शेताकडे कामाला गेलं. रात्री 5 वाजता घरला आलं. घरात आलं मग असं बायकोनं गरम चिकन केलं होतं. ते भाकरी, बाजरीची भाकरी, चिकन, ह्याच्या तोंडाला पाणी सुटलं. पटकन एक पीस उचलला ह्यानं आणि असा तोंडात घातला. नहीं साळुंखे, यहाँ कुछ तो गडबड है. मग ह्याच्या लक्षात आलं की सकाळी चिकनला भाजीला पैसे नव्हते म्हणले होते. मग हे कुठून आलं? काय चोरून आणलीस की काय? बकचोदी मत कर लवड़े. बायको म्हटली चोरायला काय मूड द्या, तुझ्यासारखं काय चोर नाहीये मी. सकाळी पैसे मागितल्यावर पप्पी दिली नव्हतीस का तू? तीच दिलं दुकानदाराला मी. हे बेन उखाणा एवढं भारी घेतय. शेंगची पेंड म्हशीला चारली, शेंगची पेंड म्हशीला चारली आणि गंगी सोबत लग्न करून आम्ही झक मारली. त्याच्यावरच हे मॉडेल आहे. ते काय म्हणते ऐका. सचिनच्या बॅटवर बॉल टाकते वाकून, सचिनच्या बॅटवर बॉल टाकते वाकून आणि तात्याचं नाव घेते 4 गडे राखून.